रायगडकरांचं काय, रायगडकरांचं काय, म्हणून बदल गरजेचा आहे। एक खासदारची सीट म्हणून नाही, कारण आम्हाला खात्री आहे अनंतराव गीते काका यांच्यावर कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकत नाही। गीते काकांबद्दल कुणी अवाच्य बोलू शकत नाही। आम्हाला खात्री आहे की ज्या सर्वमार्गी पद्धतीने गीते काकांनी आतापर्यंत कारभार केला आहे, आणि हो हे सुद्धा सांगितलं पाहिजे, मागच्या वेळेला गीते काका वेगळे लढत होते, तिकडे जयंत भाई वेगळ्या एका प्लॅटफॉर्मवर होते, भास्कर दादा आमचे अजून वेगळीकडे होते, आता सगळे लोक एकत्र आहेत। भास्कर दादा असतील, गीते काका असतील, भाई असतील, सगळे एकत्र आहेत। खात्रीनं सांगते दादा, खात्रीनं, ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरं काय, खात्रीनं सांगते, मायचंद खात्रीनं सांगते, तटकरे साहेब तुम्हाला गुलाल लागणार नाही। मी त्यांना खरं तर मनापासून सांगेन की त्यांनी 4 तारखेला गुलाल खेळायला आमच्यासोबत यावं। आणि रायगडची तशी ही संस्कृती नसते वैयक्तिक टीका करण्याची। त्या आल्या, त्यांना फक्त तटकरींची घराणेशाही दिसली, ज्या पक्षाच्या त्या पदाधिकारी आहेत तिथली घराणेशाही त्यांना दिसली नाही। सोयीस्कर घराणेशाहींवर बोलणाऱ्यांवर मी फार काही खरं तर टीका करू इच्छित नाही, कारण आम्ही ही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत। त्याचबरोबर आम्ही रायगडमध्ये आम्हाला या 32 रायगड लोकसभा मतदारसंघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकसित भारतचं स्वप्न आहे ते आम्ही 32 रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बघत आहोत। त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्ही एका बाजूला सर्व धर्म समभाव हा आमचा विचार जोपासून रायगडचा विकास करायचा, या मतदारसंघाचा विकास करायचा आहे। आतापर्यंत महायुतीच्या माध्यमातून झालेली जी विकास कामं आहेत त्या सर्व मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत। त्याच्यामुळे त्या आल्या, एक बाहेरच्या व्यक्ती म्हणून आल्या, एक दिवस येऊन भाषण करून गेल्या। रायगडची जनता सुज्ञ आहे, कोण बाहेरचा आहे कोण रायगडवासी आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं जे काही रायगडवासी म्हणून किंवा सुज्ञ मतदार म्हणून जे काही त्यांना उत्तर आहे ते मतदानाच्या माध्यमातून दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।